Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English, and today in this class we are going to see some questions and negative questions based on simple future tense. Simple future tense वर आधारित आपल्याला क्वेश्चन्स आणि नेगेटिव्ह क्वेश्चन्स आज पाहायचे आहेत. या सोबतच आपल्याला बी एबल आणि नेव्हर यावर सुद्धा काही सेंटेन्स पाहायचे आहेत. तुम्हाला फक्त काय करायचंय, काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. त्यामुळे काय होईल माहिती का, जेवढे पण आपण क्वेश्चन्स घेणार आहोत आणि सेंटेन्स घेणार आहोत ते सर्व तुम्हाला समजतील. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून दिलंय, यावर आपण क्वेश्चन्स तयार करणार आहोत. सुरुवातीचं जे स्ट्रक्चर आहे, विलची जे सुरुवात होते विल पासून, विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, हे झालं साध्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर. आणि ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन तयार करायचे असते, म्हणजे नकारात्मक क्वेश्चन्स, त्यावेळेस माहिती का आपण वॉन्ट न सुरुवात करतो. वॉन्ट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर सुरुवातीला आपण विल वर क्वेश्चन्स बघू. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचंय की तू येशील का, त्यावेळेस आपण विलचा यूज करतो. तू येशील का, विल यू कम. किंवा आपल्याला असं म्हणायचंय तू मुंबईला येशील का, तर आपण कसं म्हणणार, विल यू कम मुंबई. विल यू कम मुंबई, तू मुंबईला येशील का. बघा, विल यू कम मुंबई, विल यू कम, विल यू कम मुंबई, तू मुंबईला येशील का. अशा पद्धतीने विल यू कम मुंबई, तू मुंबईला येशील का. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तू राहुलला भेटशील का, तू राहुलला भेटशील का, असं मला म्हणायचंय. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कोणालाही म्हणायचंय, तुमच्या मित्राला, किंवा तू राहुलला भेटशील का, किंवा तू तिला भेटशील का. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये बघा, तू तिला भेटशील का, हे म्हणू आपण. तू तिला भेटशील का, विल यू मीट हर. विल यू मीट हर, तू तिला भेटशील का, विल यू मीट हर. तू तिला भेटशील का, याचा अर्थ काय, तू तिला भेटशील का, विल यू मीट हर. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की एखादा कार्यक्रम असेल, किंवा तुमच्या घरी एखादा कार्यक्रम आहे आणि तुमचा मित्र एखादा राहुल नावाचा मित्र आहे, आणि मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का. तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का. आमंत्रित करणे म्हणजे काय, इन्व्हाइट करणे, बरोबर आहे. तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का. तर हे वाक्य मी तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं विचारलं माहिती का. बघा, विल यू इन्व्हाइट राहुल. विल यू इन्व्हाइट राहुल, तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का. विल यू इन्व्हाइट राहुल. विल यू इन्व्हाइट राहुल, तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का. याचा अर्थ काय, तुम्ही राहुलला आमंत्रित करसाल का, विल यू इन्व्हाइट राहुल. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय तू त्याला प्लॅन दाखवशील का. तू त्याला प्लॅन दाखवशील का, तर कसं म्हणेल मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, तू त्याला प्लॅन दाखवशील का, विल यू शो हिम द प्लॅन. विल यू शो हिम द प्लॅन. बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, विल यू शो हिम द प्लॅन. विल यू शो हिम द प्लॅन, तू त्याला प्लॅन दाखवशील का. याचा अर्थ काय, तू त्याला प्लॅन दाखवशील का. इन फ्युचर मध्ये बोलतोय आपण, भविष्यकाळमध्ये. तू त्याला प्लॅन दाखवशील का, विल यू शो हिम द प्लॅन. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट. तुम्हाला माझा मुद्दा कळतोय ना. मला कमेंट मध्ये सांगायचं, हो सर कळतंय मला, किंवा नाही मला समजत नाही, तुम्ही खूप फास्ट सांगता, असं काहीतरी सांगत चला कमेंट मध्ये, म्हणजे मला कळतंय. ओके, अजून काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ. क्वेश्चन्स. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की तू व्यवसाय सुरू करशील का. तू व्यवसाय सुरू करशील का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. बघा, विल यू स्टार्ट अ बिझनेस. विल यू स्टार्ट अ बिझनेस, तू व्यवसाय सुरू करशील का, विल यू स्टार्ट अ बिझनेस. विल यू स्टार्ट अ बिझनेस. विल यू स्टार्ट अ बिझनेस, तू व्यवसाय सुरू करशील का. फॉर एक्झाम्पल आता एखादा मित्र आहे माझा, आता मला त्याला म्हणायचंय की तू नोकरी करशील का. मी तुझ्यासाठी जॉब बघतो, पण तू नोकरी करशील का. तू नोकरी केली पाहिजे, तू नोकरी करशील का, असं मला त्याला विचारायचंय. किंवा तू नोकरी करशील का, तर मी इंग्लिशमध्ये कसं विचारेल त्याला, विल यू डू अ जॉब. विल यू डू अ जॉब, तू नोकरी करशील का. बघा कसं म्हणेल मी त्याला, विल यू डू अ जॉब, तू नोकरी करशील का. याचा अर्थ काय, तू नोकरी करशील का, विल यू डू अ जॉब, तू नोकरी करशील का. अशा पद्धतीने हे सर्व काही क्वेश्चन्स घेतोय आपण. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू तिला माफ करशील का. तू तिला माफ करशील का, तू तिला माफ करशील का, तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, विल यू फॉरगिव्ह हर. विल यू फॉरगिव्ह हर, तू तिला माफ करशील का. याचा अर्थ काय, तू तिला माफ करशील का, विल यू फॉरगिव्ह हर.
किंवा या ठिकाणी तुम्ही एखाद्या मुलीचं नाव पण घेऊ शकता, कोणाचंही नाव घेऊ शकता, एखाद्या मुलाचं नाव घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही राहुलला माफ करसाल का, तर विल यू फॉरगिव्ह राहुल, अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की तुम्ही तिला विसरसाल का, तुम्ही तिला विसरसाल का, किंवा तू तिला विसरशील का. हे बघा, तू तिला विसरशील का, कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, तू तिला विसरशील का. विल यू फॉरगेट हर, विल यू फॉरगेट हर, विल यू फॉरगेट हर, तू तिला विसरशील का. विल यू फॉरगेट हर, तू तिला विसरशील काय, याचा अर्थ काय, तू तिला विसरशील का. विल यू फॉरगेट हर. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की तुम्ही एखादं कॉम्पिटिशन आहे, कोणतंही एखादं कॉम्पिटिशन असेल आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तू भाग घेशील का, किंवा तुम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेसाल का. तर मी कसं म्हणाल तुम्हाला, विल यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन, विल यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेसाल का. विल यू पार्टिसिपेट, विल you participate in the competition, विल यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेलाल का. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा, स्पर्धेमध्ये भाग घेसाल का. विल यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. अशा पद्धतीने तुम्हाला एक क्वेश्चन्स तयार करायचे. हे झाले सिंपल क्वेश्चन, बरोबर आहे. आता तुम्हाला मी माहिती का वॉन्ट वर काही क्वेश्चन सांगतो या ठिकाणी. वॉन्ट वर निगेटिव्ह अँड क्वेश्चन. आता कोणते, निगेटिव्ह अँड क्वेश्चन. हे बघा, हे जे क्वेश्चन आपण घेतले ना, याच क्वेश्चन्सला आपण निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा आता या ठिकाणी मी निगेटिव्ह अँड क्वेश्चन्स घेऊ आपण काही. वॉन्टचा यूज करतोय आपण. वॉन्टच्या नंतर हे स्ट्रक्चर पुट होते, त्यामध्ये सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट देन क्वेश्चन मार्क. देन आता बघा फर्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तुम्ही त्याला भेटणार नाही का, किंवा तू त्याला भेटणार नाहीस का, असं म्हणायचंय मला. तू त्याला भेटणार नाहीस का, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा, तू त्याला भेटणार नाहीस का. वॉन्ट यू मीट हर, वॉन्ट यू मीट हर. या ठिकाणी तुम्हाला वॉन्टचा यूज करायचा आहे. वॉन्ट यू मीट, तू त्याला म्हटलं ना आपण हिम म्हणता येईल. मग जर तिला म्हटलं असतं तर हरचा यूज करायचा, त्याला जर म्हटलं तर हिमचा यूज करायचा. तू त्याला भेटणार नाहीस का, तू त्याला भेटणार नाहीस का. वॉन्ट यू मीट हर, हिम. वॉन्ट यू मीट हिम, वॉन्ट यू मीट हिम, वॉन्ट यू मीट हिम. तू त्याला भेटणार नाहीस का, याचा अर्थ काय, तू त्याला भेटणार नाहीस का. वॉन्ट यू मीट हिम. नेक्स्ट एक्झाम्पल, तू व्यवसाय सुरू करणार नाहीस आहे का, तू व्यवसाय सुरू करणार नाहीस का, असं. फॉर तू व्यवसाय सुरू करणार नाहीस का, तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, वॉन्ट यू स्टार्ट अ बिझनेस, वॉन्ट यू स्टार्ट अ बिझनेस, वॉन्ट यू स्टार्ट अ बिझनेस, वॉन्ट यू स्टार्ट अ बिझनेस. तू व्यवसाय सुरू करणार नाहीस का, याचा अर्थ काय, तू व्यवसाय सुरू करणार नाहीस का. वॉन्ट यू स्टार्ट अ बिझनेस, तू व्यवसाय सुरू करणार नाहीस का. अजून काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. ह्याला पुसतो मी, बघायचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके डन. एकदम सिंपल क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला स्वतःला क्रिएट करता येतील, मला विश्वास आहे. हे बघा, मी जसे क्वेश्चन्स म्हणतोय का नाही, माझ्या मागे तुम्ही पण म्हणा, म्हणजे कसं आहे, तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला स्वतःला क्वेश्चन्स तयार करता येतील. आता बघा फॉर एक्झाम्पल, मला असं म्हणायचंय, तुम्ही पब्लिक स्पीकर होणार नाही का, तुम्ही पब्लिक स्पीकर होणार नाही का, किंवा तू पब्लिक स्पीकर होणार नाही का. माझा मित्र असेल तर मी कसं म्हणेल, तू पब्लिक स्पीकर होणार नाही का, तू पब्लिक स्पीकर होणार नाही का. तर कसं म्हणाल मी इंग्लिशमध्ये, वॉन्ट यू बिकम अ पब्लिक स्पीकर, वॉन्ट यू बिकम अ पब्लिक स्पीकर. तू पब्लिक स्पीकर होणार नाही का. वॉन्ट यू बिकम अ पब्लिक स्पीकर, तू पब्लिक स्पीकर होणार नाही का, याचा अर्थ काय, तू पब्लिक स्पीकर होणार नाही का. वॉन्ट यू बिकम अ पब्लिक स्पीकर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तू नोकरी करणार नाही का, तू नोकरी करणार नाही का, तू नोकरी करणार नाही का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, वॉन्ट यू डू अ जॉब, वॉन्ट यू डू अ जॉब. नाही का किंवा नाहीस का, नाहीस का म्हणतो आपण, काय म्हणतो, नाहीस का. नॉटचा यूज नाही करत आपण, कशाचा यूज करतो आपण, वॉन्टचा. मग तू नोकरी करणार नाहीस का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, वॉन्ट यू डू अ जॉब. तू नोकरी करणार नाहीस का. वॉन्ट यू डू अ जॉब, वॉन्ट
यू वॉन्ट यू डू अ जॉब? तू नोकरी करणार नाहीस का? याचा अर्थ काय? तू नोकरी करणार नाहीस का? वॉन्ट यू डू अ जॉब? फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू तिला माफ करणार नाहीस का? तू तिला माफ करणार नाहीस का? वॉन्ट यू फॉरगिव्ह हर? तू तिला माफ करणार नाहीस का? याचा अर्थ काय? तू तिला माफ करणार नाहीस का? वॉन्ट यू फॉरगिव्ह हर? नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाहीस का? तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाहीस का? वॉन्ट यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन? तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाहीस का? वॉन्ट यू पार्टिसिपेट in the competition? याचा अर्थ काय? किंवा तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार नाहीस का? कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्पर्धा. तू स्पर्धेत भाग घेणार नाहीस का? वॉन्ट यू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन? अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे. आता आपण विल वर पण क्वेश्चन्स बघितले आणि वॉन्ट वर काही क्वेश्चन्स बघितले. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. आता मी तुम्हाला माहिती का, आपण आता नेव्हर वर काही सेंटेन्स बघू. कशावर? नेव्हर वर एबलचा त्या ठिकाणी आपण नेव्हर मध्ये नेव्हरचा यूज करू आणि विल वर काही क्वेश्चन्स बघू. कशावर? विलचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला आणि नेव्हरचा. तर याला मी पुसून घेतो. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. डन. एकदम सिंपल आहे यार मित्रांनो. हे फक्त थोडीशी प्रॅक्टिस करत चला. तुम्हाला पण इंग्लिश मध्ये बोलता येईल नक्कीच 101%. आणि मी जोपर्यंत तुम्हाला इंग्लिश येत नाही मी तोपर्यंत तुम्हाला सोडत नाही. मी या युट्यूब वरच आहे लाईफ टाइम साठी. मला फक्त का जो पण माझ्या आपल्या चॅनलला जॉईन करेल तो इंग्लिश शिकल्याशिवाय राहणार नाही. मी त्याला इंग्लिश शिकवेलच. फक्त मी जेवढं करतोय, जेवढं लेक्चर्स घेतोय ते त्याने बघितले पाहिजे सर्व. त्याच वेळेस त्याला इंग्लिशमध्ये बोलता येईल. अदरवाईज नाही. असं एक व्हिडिओ बघून, एक व्हिडिओ बघून, 2 व्हिडिओ बघून असं थोडी ना शिकते कोणी. नाही, सर्व बघावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते, खूप सारी प्रॅक्टिस करावं लागते. कारण आपण एक अदर लँग्वेज शिकतोय, दुसरी लँग्वेज शिकतोय, दुसरी भाषा आपण शिकतोय. आणि दुसरी भाषा जर आपल्याला शिकायची असेल एखादी तर आपल्याला प्रॅक्टिस खूप सारी करावं लागते. ओके. तर बघा आपण आता नेव्हर वर काही क्वेश्चन्स बघू. क्वेश्चन्स नाही सेंटेन्स बघू आपण. नेव्हर म्हणजे कधीच. ओके. डन. फर्स्ट क्वेश्चन बघू. फर्स्ट सेंटेन्स बघू. क्वेश्चन नाही सेंटेन्स बघतो आपण. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय मी तुला कधीच माफ करणार नाही. किंवा असं म्हणायचंय मी तुला पुन्हा कधीच माफ करणार नाही. कारण तुला जे सांगितलं होतं तू ते केलं नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. आपल्याला असं म्हणायचंय मी तुला कधीच माफ करणार नाही. तर कसं म्हणणार आपण? आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. मी तुला कधीच माफ करणार नाही. बघा, आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. मी तुला कधीच माफ करणार नाही. याचा अर्थ काय? मी तुला कधीच माफ करणार नाही. आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी तुला कधीच भेटणार नाही. किंवा असं म्हणायचंय मी तिथे येणार नाही. मी तिथे कधीच येणार नाही. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? बघा, आय विल नेव्हर कम तिथे. तर देअर म्हणजे तेथे. मी तिथे कधीच येणार नाही किंवा मी इथे कधीच येणार नाही. आय विल नेव्हर कम हिअर. मी इथे कधीच येणार नाही. आय विल नेव्हर कम हिअर. किंवा तुम्ही असं म्हणायचं असेल तुम्हाला मी इथे कधीच येणार नाही पुन्हा. मी पुन्हा इथे कधीच येणार नाही म्हणजे परत. मी परत इथे कधीच येणार नाही. आय विल नेव्हर कम हिअर अगेन म्हणजे काय? पुन्हा. मी इथे पुन्हा कधीच येणार नाही. आय विल नेव्हर कम हिअर अगेन. मी तुला कधीच बोलणार नाही. तुला काही सिक्रेट सांगणार नाही. मी तुला कधीच बोलणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय विल नेव्हर टॉक टू यू. आय विल नेव्हर टॉक टू यू. आय विल नेव्हर टॉक टू यू. मी तुला कधीच बोलणार नाही. याचा अर्थ काय? मी तुला कधीच बोलणार नाही. आय विल नेव्हर टॉक टू यू. मी तुझ्याशी पुन्हा, समजा तुम्हाला असं म्हणायचं असतं की मी तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही तर तुम्ही याच्यानंतर काय लागलं असतं? अगेन.
मी तुझ्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही. आय विल नेव्हर टॉक टू यू अगेन. आय विल नेव्हर टॉक टू यू अगेन. अशा पद्धतीने मी व्यवसाय कधीच करणार नाही, कारण मला एकदा लॉस झाला आणि मी व्यवसाय कधीच करणार नाही. तुम्हाला असं म्हणायचंय मला व्यवसायामध्ये खूप लॉस झाला, बिझनेस केला होता पण मला खूप लॉस झाला, तर मी व्यवसाय कधीच करणार नाही. आय विल नेव्हर स्टार्ट अ बिझनेस. मी व्यवसाय कधीच सुरू करणार नाही. आय विल नेव्हर स्टार्ट अ बिझनेस. I will never start a business. Start a business. Business. मी व्यवसाय कधीच सुरू करणार नाही. आय विल नेव्हर स्टार्ट अ बिझनेस. अशा पद्धतीने आता आपण माहितीये का परत एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपण बी एबल वर काही एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल, मी तुला कधीच विसरणार नाही. आता मला असं म्हणायचंय मी तुला कधीच विसरणार नाही किंवा मी तुला कधीच माफ करणार नाही. बघितलं आपण फॉरगिव्ह. मी तुला कधीच विसरणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय. आपण म्हणतो ना कधी कधी कोणाला की मी तुला कधीच विसरणार नाही. आय विल नेव्हर फॉरगेट यू. मी तुला कधीच विसरणार नाही. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय विल नेव्हर फॉरगेट यू. आय विल नेव्हर फॉरगेट यू. मी तुला कधीच विसरणार नाही. याचा अर्थ काय? मी तुला कधीच विसरणार नाही. आय विल नेव्हर फॉरगेट यू. आता आपण बी एबल वर काही एक्झाम्पल बघू. कशावर? बी एबल वर. बी एबल बघा. आता इथे एक्झाम्पल्स बघणार नाही, इथे आपण घेऊ. याला मी पुसतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या. डन. 2-3 एक्झाम्पल्स घेऊ आपण. खूप मोठी क्लास झाली तर मुलं बघत नाहीत, पण काही मुलं असतात ते शिकतात. त्यांच्या कमेंट्स पण येतात. मला खूप साऱ्या कमेंट्स पण आतापर्यंत आल्यात. बरेच विद्यार्थी शिकत आहेत. मला खूप चांगलं वाटतं त्या गोष्टीचं. खूप चांगलं वाटतंय मला की नाही कोणीतरी शिकतंय. आणि जे चांगले विद्यार्थी असतात, ज्यांना काहीतरी शिकण्याची इच्छा असते, तेच मुलं शिकतात. ज्यांना इच्छा नाही ते काय करतात? नुसतं पाहतात, 2-1 मिनिटं बघतात, सोडून देतात. त्यांना मुळात शिकायचंच नसते. नाहीतर शिकणारा विद्यार्थी जो असतो का नाही, तो कोणाकडून पण शिकतो. माझ्याकडून काय, कोणाकडून पण शिकेल. तो कोणत्याही शिक्षकाकडून शिकेल. शिकायचं म्हटलं तर बघा, बी एबल वर काही एक्झाम्पल्स बघू आपण. बघा फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय की भाऊ मी तुला माफ करू शकणार नाही. मी तुला माफ करू शकणार नाही. आपण इथं काय म्हटलं होतं? आय विल नेव्हर फॉरगिव्ह यू. मी तुला माफ करणार नाही. इथं काय? मी तुला माफ करणार नाही. पण आता काय म्हणायचं आपल्याला? मी तुला माफ करू शकणार नाही. कारण तू खूप मोठी चुकी केली. मी तुला एक सिक्रेट सांगितलं होतं, एक रहस्य सांगितलं होतं आणि ते रहस्य तू सगळीकडे सांगितलं. आता ते रहस्य ओपन सिक्रेट झालंय. ओपन सिक्रेट म्हणजे ते सर्वांना माहीत झालंय. तर मी तुला कधीच माफ करू शकत नाही. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही असं म्हणायचं मला. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये बघा, मी बी एबलचा यूज केला त्या ठिकाणी. आय विल नेव्हर बी एबल. आय विल नेव्हर बी एबल. आय विल नेव्हर बी एबल टू forgive you. मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. याचा अर्थ काय? मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आय विल नेव्हर बी एबल टू फॉरगिव्ह यू. मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आपण असं पण म्हणतो कधी कधी की मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय विल नेव्हर बी एबल टू फॉरगिव्ह माय सेल्फ. आय विल नेव्हर be able to forgive myself. अशा पद्धतीने. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. आता मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही कारण तू माझा विश्वास तोडला. मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. तर हे वाक्य कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? आय विल नेव्हर. मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. आय विल नेव्हर बी एबल टू ट्रस्ट यू. मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. आय विल नेव्हर बी एबल टू ट्रस्ट यू. मी तुझ्यावर पुन्हा कधीच विश्वास ठेवू शकणार नाही.
पुन्हा जर म्हणायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी फक्त तुम्हाला यूच्या नंतर काय टाकायचं, अगेन टाकायचं. काय, अगेन. मी पुन्हा कधीच तुझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाही. आय विल नेव्हर बी एबल टू ट्रस्ट यू अगेन. अशा पद्धतीने तुम्हाला काही क्वेश्चन्स आणि काही सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे. बाकी तुम्हाला आजची क्लास समजली असेल मला आशा आहे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.